अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनेता शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 47 मराठी शब्द इंग्रजीतून. तर पहिला शब्द आहे अंध म्हणजे ब्लाइंड किंवा साईटलेस. अंध, ब्लाइंड किंवा साईटलेस. पुढचा शब्द आहे अंध करणे म्हणजे टू ब्लाइंड किंवा टू मेक ब्लाइंड. काही वेळेला समोरची व्यक्ती अशी आपल्याबरोबर वागते की जणू म्हणजे आपल्याला असं आपण बघतोय तरी आपल्याला असं वाटतं की अरे नाही तसं नसेल. ठीक आहे. सो त्याला असं म्हणतात अंध करणे म्हणजे टू ब्लाइंड किंवा मेक ब्लाइंड. आपल्याला जो अर्थ सुटेबल होतो त्या अर्थाप्रमाणे हा टू ब्लाइंड किंवा मेक ब्लाइंड हा शब्द वापरायचा. पुढचा शब्द आहे अंधपणे, ब्लाइंडली. पुन्हा एकदा अंधपणे म्हणजे आपण अंधपणे अंधविश्वास त्याला नाही म्हणू शकत, पण समोरची व्यक्ती किंवा कोणीही आजूबाजूचे आपल्याबरोबर असे वागतात की आपण ब्लाइंडली त्यांच्यावर विश्वास ठेवतो. बरोबर आहे. त्यालासुद्धा अंधपणे असं म्हणतात. सो अंधपणे म्हणजे ब्लाइंडली. आपण डोळे झाकून ते काम करतो. ठीक आहे. पुढचा शब्द आहे अंधत्व म्हणजे ब्लाइंडनेस. अंधत्व, ब्लाइंडनेस. पुढचा शब्द घेऊयात अंधकार म्हणजे डार्कनेस किंवा डार्क. अंधकार, डार्कनेस किंवा डार्क. पुढचा शब्द अंधकारमय म्हणजे डार्क किंवा ग्लूमी. अंधकारमय म्हणजे डार्क किंवा ग्लूमी. नेक्स्ट, उच्च म्हणजे हाय किंवा एक्झॉल्टेड म्हणजे उच्च पदाला पोचलेला. ठीक आहे. त्या अर्थाने उच्च म्हणजे हाय किंवा एक्झॉल्टेड. पुढचा शब्द उच्च शिक्षण म्हणजे हायर एज्युकेशन. काही जण एज्युकेशनसुद्धा म्हणतात आणि ते सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. उच्च शिक्षण, हायर एज्युकेशन किंवा हायर एड्युकेशन. पुढचा शब्द उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट. उच्च न्यायालय, हायकोर्ट. पुढचा घेऊयात उच्च प्रतीचा म्हणजे हाय क्लास किंवा हाय क्वालिटी. उच्च प्रतीचा, हाय क्लास किंवा हाय क्वालिटी. पुढचा शब्द उच्च श्रेणीचा. इथे सुद्धा हाय क्लास किंवा हाय ग्रेड. उच्च श्रेणीचा, हाय क्लास किंवा हाय ग्रेड. पुढचा शब्द जामीन म्हणजे बेल. एखादा व्यक्ती जर जेलमध्ये असेल आणि त्याने गुन्हा केलेला नसेल किंवा काही वेळेला असंही होऊ शकते की एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला आहे तरीही त्याला बेलवर म्हणजे जामिनावर सोडतात. ठीक आहे. सो जामीन दिली जाते आणि मग तो सुटतो. सो जामीन म्हणजे बेल. पुढचा शब्द आहे जामिनावर सोडणे म्हणजे टू रिलीज ऑन बेल. जामिनावर सोडणे, टू रिलीज ऑन बेल. पुढचा शब्द जामिनावर सुटणे म्हणजे टू बी बेल्ड. जामिनावर सुटणे, टू बी बेल्ड. पुढचा शब्द जामिनावर सुटलेला म्हणजे आउट ऑन बेल. जामिनावर सुटलेला, आउट ऑन बेल. पुढचा शब्द जामीनदार म्हणजे अ गॅरेंटर. जामीनदार, अ गॅरेंटर. पुढचा शब्द जामीन पात्र म्हणजे बेलेबल. ठीक आहे. जामीन पात्र म्हणजे बेलेबल. पुढचा शब्द जायदाद. हा हिंदीमध्ये सुद्धा वापरतात आणि मराठीमध्ये सुद्धा वापरतात. जायदाद म्हणजे इस्टेट किंवा प्रॉपर्टी. जायदाद, इस्टेट किंवा प्रॉपर्टी. पुढचा शब्द नाक, द नोज. नाक, द नोज. पुढचा घेऊयात नाकाचा म्हणजे नेझल. नाकाचा, नेझल. पुढचा शब्द नाकाचे हाड म्हणजे द ब्रिज ऑफ द नोज. नाकाचे हाड, द ब्रिज ऑफ द नोज. पुढचा शब्द नाकातील पडदा म्हणजे सेप्टम ऑफ द नोज. नाकातील पडदा, सेप्टम ऑफ द नोज. पुढचा शब्द घेऊयात नाकातून म्हणजे थ्रू द नोज. जसे बोलणे काही व्यक्तींना सवय असते ते नाकातून बोलतात. ठीक आहे. नाकातून, थ्रू द नोज. पुढचा शब्द घेऊयात प्रयोगशाळा म्हणजे अ लॅब किंवा लॅबोरेटरी.
ठीक आहे, प्रयोगशाळा अ लॅब किंवा लॅबोरेटरी. पुढचा शब्द प्रयोग म्हणजे ॲन एक्सपेरिमेंट. शाळेत जे आपण सायन्सचे प्रयोग करतो ते ॲन एक्सपेरिमेंट. आणि दुसरा शो. शो म्हणजे करमणुकीचा प्रयोग. ठीक आहे, प्रयोग ॲन एक्सपेरिमेंट किंवा शो. करमणुकीसाठी करतात तो शो, नाटकाचा वगैरे. पुढचा शब्द आहे जादूचा प्रयोग असतो. ठीक आहे, पुढचा शब्द घेऊयात. प्रयोग करणे म्हणजे टू एक्सपेरिमेंट किंवा टू परफॉर्म ॲन एक्सपेरिमेंट. ठीक आहे, प्रयोग करणे म्हणजे टू एक्सपेरिमेंट किंवा टू परफॉर्म ॲन एक्सपेरिमेंट. पुढचा शब्द घेऊयात. प्रयोगात्मक म्हणजे एक्सपेरिमेंटल. प्रयोगात्मक, एक्सपेरिमेंटल. पुढचा शब्द पहिला प्रयोग म्हणजे अ प्रीमियर. ठीक आहे, किंवा फर्स्ट परफॉर्मन्स म्हणजे एखाद्या चित्रपटाचा किंवा नाटकाचा पहिला प्रयोग असतो. ठीक आहे, सो पहिला प्रयोग म्हणजे अ प्रीमियर किंवा फर्स्ट परफॉर्मन्स. पुढचा शब्द घेऊयात. प्रयास करणे म्हणजे टू मेक एफर्ट्स. प्रयास करणे, टू मेक एफर्ट्स. पुढचा शब्द घेऊयात. प्रयाण करणे म्हणजे टू डिपार्ट. प्रयाण करणे, टू डिपार्ट. चला तर मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर इतक्यात जाऊ नका, आता वेळ झालेली आहे आपल्या उजळणीची एक रॅपिड फायर राऊंडची. स्टार्ट करूयात. अंध, ब्लाइंड. अंध करणे, टू ब्लाइंड किंवा टू मेक ब्लाइंड. अंधपणे, ब्लाइंडली. अंधत्व, ब्लाइंडनेस. अंधकार, डार्कनेस. अंधकारमय, डार्क. उच्च, हाय किंवा एक्झॉल्टेड. उच्च शिक्षण, हायर एज्युकेशन. उच्च न्यायालय, हाय कोर्ट. उच्च प्रतीचा, हाय क्लास. उच्च श्रेणीचा, हाय क्लास. जामीन, बेल. जामिनावर सोडणे, टू रिलीज ऑन बेल. जामिनावर सुटणे, टू बी बेल्ड. बरोबर आहे, जामिनावर सुटणे, टू बी बेल्ड. जामिनावर सुटलेला, आउट ऑन बेल. जामीनदार, अ गॅरेंटर. जामीनपात्र, बेलेबल. जायदाद, इस्टेट. नाक, द नोज. नाकाचा, नेझल. नाकाचे हाड, द ब्रिज ऑफ द नोज. नाकातील पडदा, सेप्टम ऑफ द नोज. नाकातून, थ्रू द नोज. प्रयोगशाळा, अ लॅब किंवा लॅबोरेटरी. प्रयोग, ॲन एक्सपेरिमेंट किंवा शो. प्रयोग करणे, टू एक्सपेरिमेंट किंवा टू परफॉर्म ॲन एक्सपेरिमेंट. प्रयोगात्मक, एक्सपेरिमेंटल. पहिला प्रयोग, अ प्रीमियर किंवा फर्स्ट परफॉर्मन्स. प्रयास करणे, टू मेक एफर्ट्स. प्रयाण करणे, टू डिपार्ट. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच आपल्या व्हिडिओची, त्यातल्या शब्दांची खूप प्रॅक्टिस करा. मराठी नवीन नवीन शब्द शिकत राहा, इंग्रजी शब्द शिकत राहा. व्हिडिओ आपल्या जवळच्यांना नक्कीच शेअर करा. तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा आपला व्हिडिओ आवर्जून बघा आणि शब्दांची प्रॅक्टिस करत राहा. मराठी इंग्रजी बोलत राहा. तर पुन्हा भेटूयात अल्पनीता शोच्या व्होकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 48 मध्ये अजून काही मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.